या व्हिडिओमध्ये आपण कुंभ राशीबद्दल बोलणार आहोत। ही आपली 11व्या क्रमांकाची राशी आहे। 5 जानेवारी ते 11 जानेवारी हा आठवडा तुमच्यासाठी काय सांगतो? कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अत्यंत खास, शुभ आणि गोल्डन टाइम म्हणजेच सुवर्ण काळाची सुरुवात ठरणार आहे। हा एक सुवर्ण आठवडा असेल ज्यामध्ये तुम्हाला अनेक सुवर्ण संधी प्राप्त होतील आणि तुमच्या मनोकामना पूर्ण होतील। याचे एक मोठे कारण म्हणजे गुरु ग्रह तुमच्या लव्ह लाईफच्या स्थानी बसून थेट तुमच्या लाभ भावावर दृष्टी टाकत आहेत। तुमच्या लाभ भावात जो इच्छापूर्ती आणि उत्पन्नाचा भाव आहे, 4 ग्रह विराजमान आहेत। तिथे बुधादित्य योग बनत आहे, सोबत शुक्र आणि मंगळ देखील आहेत। हे सर्व ग्रह तुमच्या प्रेम जीवनावर दृष्टी टाकत असल्याने तुमची लव्ह लाईफ अधिक चांगली होईल। यापूर्वी जे काही ब्रेकअप, वाद किंवा त्रास सुरू होते ते आता दूर होतील आणि या आठवड्यात तुमचे प्रेमसंबंध निश्चितपणे सुधारतील। दुसरे मोठे कारण म्हणजे आठवड्याच्या सुरुवातीलाच चंद्र स्वगृही म्हणजेच स्वतःच्या राशीत आहेत। चंद्र हे मन आणि नात्यांचे कारक मानले जातात। सुरुवातीला चंद्र कर्क राशीत असतील, त्यानंतर सिंह, कन्या आणि तुळ राशीत प्रवेश करतील। त्यामुळे नवीन वर्षाचा हा दुसरा आठवडा कुंभ राशीसाठी अत्यंत लाभदायी ठरेल। तुमच्या राशीत राहू विराजमान आहेत आणि 7व्या घरात केतू आहेत। शनीची 7.5 देखील तुमच्यावर सुरू आहे, पण शनी आता मार्गी झाले आहेत। अशा स्थितीत तुम्हाला कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे ते पाहूया। 9 आणि 10 जानेवारी जेव्हा चंद्र 4थ्या, 8व्या किंवा 12व्या घरात असतो तेव्हा तो थोडा कमकुवत होतो। 9 आणि 10 तारखेला चंद्र तुमच्या 8व्या घरात म्हणजेच मृत्यू किंवा संकट भावात असतील। हे नकारात्मकता आणि मानसिक तणाव देऊ शकते। मानसिक आरोग्य, राहू तुमच्याच राशीत असल्याने आणि केतूची दृष्टी असल्याने तुम्हाला मानसिक तणाव, नैराश्य म्हणजेच डिप्रेशन, नकारात्मकता, चिंता म्हणजेच अँक्झायटी आणि ओव्हर थिंकिंग म्हणजेच अतिविचाराचा त्रास होऊ शकतो। विशेषतः 9 आणि 10 तारखेला अतिविचार करणे टाळा। शारीरिक आरोग्य, शनी तुमच्या कुंडलीत जर 6व्या, 8व्या किंवा 12व्या घरात असतील किंवा मेष किंवा सिंह राशीत म्हणजेच शत्रू राशीत असतील तर आरोग्य बिघडू शकते। योगा, वर्कआउट आणि चालण्याचा व्यायाम करा, अन्यथा शरीराच्या खालच्या भागात विशेषतः कंबर आणि पायांमध्ये त्रास होऊ शकतो। 9 आणि 10 तारखेला प्रवासात असताना किंवा चालताना विशेष काळजी घ्या। पंचम भावाचा स्वामी बुध तुमच्या लाभ भावात सूर्यासोबत बुधादित्य योग बनवत आहे। तुमचे जोडीदार, मित्र आणि तुमचे ग्रुप तुम्हाला पूर्ण सहकार्य करतील। फक्त सूर्य आणि मंगळाच्या अग्नितत्वाच्या दृष्टीमुळे कधी-कधी हॉट आर्ग्युमेंट्स म्हणजेच तिखट वाद होऊ शकतात। जोडीदारावर विश्वास ठेवा आणि गैरसमज टाळा। तुमच्या सप्तम भावाचा स्वामी सूर्य लाभ भावात आहे। याचा अर्थ तुमचा जोडीदार म्हणजेच पती किंवा पत्नी खूप सपोर्टिव्ह असेल। त्यांच्याकडून तुम्हाला लाभ आणि मानसन्मान मिळेल। केतूच्या प्रभावामुळे कदाचित त्यांची अचानक बदली होऊ शकते किंवा ते काही काळासाठी दूर जाऊ शकतात, ज्यामुळे तुम्हाला कमी वेळ मिळेल, तरीही ताळमेळ चांगला राहील। मंगळ तुमच्या 10व्या घराचा म्हणजेच कर्मस्थानाचा स्वामी आहे आणि तो लाभ भावात आहे। कर्मेश लाभात असणे म्हणजे मनोकामना पूर्ण होणे होय। म्हणूनच आम्ही म्हटले आहे की लव आणि लाभ दोन्ही मिळतील। 11वा भाव पूर्णपणे ॲक्टिव्ह असल्याने सकारात्मक राहिल्यास तुम्हाला खूप काही मिळू शकते। कामाचा विस्तार होईल आणि सरकारी क्षेत्राकडून लाभ मिळण्याचे योग आहेत। विद्यार्थ्यांसाठी हा काळ उत्तम आहे। सरकारी परीक्षा, कम्युनिकेशन, मीडिया किंवा परदेशात शिक्षणासाठी जाण्याची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यशाचे मार्ग मोकळे होतील। तुमचा भाग्याचा स्वामी शुक्र देखील लाभ भावात मंगळ आणि बुधासोबत आहे। भाग्याची तुम्हाला पूर्ण साथ मिळेल। तुमच्या जीवनात सुखसोयी, लक्झरी वाढतील आणि कुटुंबाचे सहकार्य मिळेल। शनिदेवाचा परम मित्र शुक्र चांगल्या स्थितीत असल्याने हा काळ तुमच्यासाठी खरोखरच सुवर्ण काळ आहे। उपाय आणि सल्ला: 1. शनी आराधना। ओम शम शनैश्चराय नमः या मंत्राचा जाप करा। शनिवारी शनी मंदिरात जाऊन पिंपळाच्या झाडाला गोड पाणी अर्पण करा आणि ओम नमः शिवाय जाप करा। हा काळ आनंदाने घालवा आणि सकारात्मक रहा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास कमेंट बॉक्समध्ये ओम शम शनैश्चराय नमः नक्की लिहा। धन्यवाद।